जी दूध पचवण्याची शक्ती एका लहान बाळामध्ये असते ती ॲडल्टहूडमध्ये नसते आणि त्यामुळे या दुधापासून विकार होण्याची शक्यता असते. प्रत्येक वेळेला दूध प्यायल्याने आणि प्रत्येक व्यक्तीने दूध प्यायल्याने विकार होतील का? तर अजिबात नाही. पण काही आजार असे आहेत, की ज्याच्यामध्ये दूध चुकूनही घेऊ नये. इनफॅक्ट त्या दुधामुळेच हे आजार होत सुद्धा असतात. ते कसे? ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे. ज्यावेळेला आपल्याला ताप येतो, त्यावेळेला आपली भूक मंदावते. भूक मंदावल्या कारणाने अजीर्ण होत असतं आणि अजिबात काही खाण्याची इच्छा नसते, ताकद पण कमी झालेली असते. मग अशा वेळेला घरातले सल्ला देतात, की "अरे बाबा दूध पी. दूध पिल्याने तुला बरं वाटेल, ते घे." पण मित्रांनो, ज्या वेळेला असा ताप आलेला असतो आणि खूप जास्त ताप असतो, भूक कमी झाली असते, अशा वेळेला दूध चुकूनही घेऊ नये. असं घेतल्याने पोटामध्ये अजीर्ण होईल आणि त्याच्याने उलट्या पण होतील आणि त्याचा त्रास हा आणखीन वाढेल. म्हणून ज्यावेळेला ताप असतो, त्यावेळेला दूध चुकूनही घेऊ नका. अनेक वेळेला लहान मुलांना दूध दिलं जातं. आता हेच जर लहान मुलं 6 महिन्याच्या किंवा 1 वर्षापेक्षा लहान मुलं असतील, त्यांना दूध दिलं तर चालणार आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी मुलं असतील, 2 वर्षापेक्षा मोठी मुलं असतील, त्यांच्यासाठी दूध हे ताप आलेला असताना योग्य नसतं. अनेक पिडियाट्रिक्स सुद्धा मुलांना सांगतातच, की मुलांना तुम्ही दूध आता देऊ नका, बंद करा. ताप आहे तर देऊ नका. पण त्याच्यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते आणि कफाचे विकार होऊ शकतात.